गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजचा आपला जो सेशन आहे तो आहे टिपिक लाईन इन्स्टॉलेशन. ठीक आहे. टिपिक लाईन इन्स्टॉलेशन कसं करायचं, ते कुठून डाउनलोड करायचं, सर्व प्रोसिजर स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण BPMS ला लॉग इन करायचं. ठीक आहे. लॉग इन कोणाचं आर्किटेक्ट असू शकतो, सुपरवायझर असू शकतो, या कुठला इंजिनियर पण असू शकतो. ठीक आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी BPMS ला झालं आहे. ठीक आहे. प्रत्येकाकडे आपला युनिक आयडी आणि पासवर्ड असेल. ठीक आहे. तर आपला युनिक आयडी आणि पासवर्ड यूज करून आपण इथे लॉग इन करू शकतो. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्या इथं लोकेशन सिलेक्ट करायचं. लोकेशन कुठलं पण आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. आपण आज बघणार आहोत फ्रेश इन्स्टॉलेशन. ठीक आहे. नवीन इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी लॉग इन केल्यानंतर हे बघा आपलं लॉग इन पेज ओपन होणार. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला इथे बघा डाउनलोड टिपिक क्लायंट सेटअप म्हणून एक हे आहे. ठीक आहे. याला डाउनलोड करायचं. सेम MySQL सुद्धा इथे आपल्याला डाउनलोड करावं लागेल. हे दोन्ही फाईल्स आपल्याला इथे डाउनलोड करावं लागतील. टिपिक क्लायंट आणि MySQL. इथे बघा टिपिक क्लायंट आणि MySQL. ठीक आहे. इथे डाउनलोडला स्टार्ट झालं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहेत. ठीक आहे. डाउनलोड झाल्यानंतर हे दोन्ही झिप फाईल आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह होतील. ठीक आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला यांना एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल, कारण डाउनलोड केलेल्या फाईल ह्या झिप फॉर्मॅटमध्ये राहतात. ठीक आहे. ठीक आहे. आता डाउनलोडमध्ये आपण चेक करू आपली फाईल डाउनलोड झाली आहे का. ठीक आहे. आता याला राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑल म्हणायचं. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जे झिप फाईल आहे आपली, ती झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट होणार. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे टिपिक लाईन सेटअप नावाचा फोल्डर आपल्याला इथे शो होईल. ओपन करायचं. आता याच्यामध्ये 3 फाईल दिसत आहेत. ठीक आहे. 3 फाईलमधली जे मिडल फाईल आहे सेटअप, त्याला राईट क्लिक करायचं. राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणायचं. ठीक आहे. मोर इन्फो रन एनिवे. ठीक आहे. याला येस करायचं. येस केल्यानंतर इन्स्टॉलेशन इथे तुमचं स्टार्ट होईल. ठीक आहे. वेलकम टू द TPC विझार्ड. याला नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथं बघा जे आपलं TPC जे टिपिक लाईन आपण इन्स्टॉल करणार आहोत त्याचा पाथ आपल्याला इथे शो होणार. याला नेक्स्ट करायचं. परत नेक्स्ट करायचं. आता इन्स्टॉलेशन स्टार्ट झालं आहे. ठीक आहे. जोपर्यंत इन्स्टॉलेशन कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे कॅन्सल किंवा क्लोज करता येणार नाही. जर आपण या लेवलला क्लोज केलं तर इन्स्टॉलेशनला इश्यू येऊ शकतो. म्हणजे इन्स्टॉलेशन फाईल आपली होणार नाही. त्यामुळे पूर्ण इन्स्टॉलेशन होईपर्यंत आपल्याला इथे वेट करावं लागेल. बघा इन्स्टॉलेशन कंप्लीटेड. आता आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आहे. याला क्लोज करू. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपली जी फाईल होती ती फाईल कुठे मिळेल आपल्याला टिपिक लाईनची सी मध्ये प्रोग्राम फाईल. बघा इथे टिपिक लाईन. इथे टिपिक लाईन आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. याला ओपन करायचं. TPC PID ओपन करायची. यामध्ये सॉफ्ट ओपन करायचं. सॉफ्टमध्ये इथे बघा टिपिक लाईन 2020 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला TPC फाईल सर्च करावं लागेल. TPC कुठली, त्याचं एक्सटेन्शन ॲप्लिकेशन आहे. बघा TPC ॲप्लिकेशन फाईल. याला राईट क्लिक करायचं. याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं. येस. येस केल्यानंतर आपलं TPC जे आपण इन्स्टॉल केलेलं आहे ते ओपन होणार. आपण TPC इन्स्टॉल केला आहे, पण MySQL सुद्धा इन्स्टॉल केलेलं नाहीये. ठीक आहे. हा मेसेज आला. हा मेसेज का बरं आला आहे? अनहँडल एक्सेप्शन. कारण आपण सध्या MySQL आपल्या याच्यामध्ये रन केलेलं नाहीये. ठीक आहे. याला क्लोज करायचं. याला क्लोज करायचं. ठीक आहे. आता आपण जे डाउनलोड केलेलं आहे कुठलं MySQL. जे MySQL सेटअप आहे. ठीक आहे. सेम याला पण राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑल म्हणायचं. एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे. MySQL सेटअप ओपन करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला 3 फाईल्स होतील. ठीक आहे. या 3 फाईलमधली जे MySQL विंडोज फाईल आहे त्याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर सेम रन करायचं. रन केल्यानंतर MySQL MySQL इन्स्टॉलेशन स्टार्ट होणार. ठीक आहे. हे आपली सिस्टीमनुसार हे थोडं याला वेट करावं लागेल. बघा इन्स्टॉलेशन वेट डन कॉन्फिगरेशन वेट, म्हणजे आणखीन हे
इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं नाही आहे MySQLचं. जेव्हा इन्स्टॉलेशन कंप्लीट होणार तेव्हा आपल्याला तिथे मेसेज सुद्धा शो होणार. ठीक आहे. तर आपल्याला मध्येच याला इन्स्टॉलेशनच्या दरम्यान इथे क्लोज करता येणार नाही. जर क्लोज केले तर आपलं इन्स्टॉलेशन प्रॉपरली होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन आपलं अंडर प्रोसेसमध्ये आहे. इन्स्टॉलेशन वेट डन, कॉन्फिगरेशन वेटिंग डन, सक्सेस होत आहे. हे मेसेज होत येतील आपल्याला. मेसेज आल्यानंतर इन्स्टॉलेशन कंप्लीटेडचा मेसेज सुद्धा येणार. ठीक आहे. जोपर्यंत हे कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपण याला क्लोज करायचं नाहीये. ठीक आहे. आता इन्स्टॉलेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. बघा इथे इन्स्टॉलेशन रेडी, प्रेस टू एनी कंटिन्यू. ठीक आहे. हा मेसेज जनरेट झाला आहे म्हणजे आपलं इन्स्टॉलेशन सक्सेस झालं आहे. आता आपण याला एंटर करू शकतो. ठीक आहे. आता आपलं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण एकदा परत आपलं टीपी क्लायंट जे आहे ते ओपन करून बघूयात. मध्ये सी ड्राईव्हमध्ये प्रोग्राम फाईलमध्ये टीपी क्लायंट, टीपी क्लायंटमध्ये टीपीसी PRD, त्यानंतर सॉफ्टमध्ये टीपी क्लायंट 2020. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला टीपीसी फाईल सर्च करावं लागेल, जी ॲप्लिकेशन फाईल असेल. ठीक आहे. टीपीसी ॲप्लिकेशन फाईलला आपण राईट क्लिक करू. राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. याला येस म्हणायचं. आता बघा हे ओपन झालं आहे. ओपन झाल्यानंतर इथं व्हर्जन बघायचं 1.3.49 लाईव्ह. ठीक आहे. म्हणजे आपलं जे करंट व्हर्जन चालू आहे टीपी क्लायंटचं ते सध्या आहे 1.3.59. त्यामुळे आपल्याला इथे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर इथे अपडेट करायचं आहे. अपडेटचा मेसेज इथे जनरेट होणार. आधी आपण लॉग इन करूयात.
ठीक आहे. आयडी पासवर्ड टाकल्यानंतर इथं लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर इथं अपडेटचा मेसेज येणार. याला येस करायचं. आता येस केल्यानंतर काय होईल, हे अपडेटला स्टार्ट होणार. ठीक आहे. आता अपडेटला थोडा वेळ घेऊ शकतो किंवा थोडा लवकर पण होऊ शकतो. हे सर्व्हर स्पीडवर डिपेंड राहतं. तर आपली ती नेट कनेक्टिव्हिटी जरी स्लो असेल तरी सुद्धा इश्यू येऊ शकतो आपल्याला. त्यामुळे अपडेट होईपर्यंत आपल्याला इथे वेट करावं लागेल. आपलं करंट व्हर्जन जे आहे ते आहे 1.3.59. जर सर्व्हर प्रॉपरली असेल आणि आपलं नेट कनेक्टिव्हिटी प्रॉपर असेल तर थोडं लवकर पण होऊ शकतं. ठीक आहे. हे बघा अपडेट झाला आहे 1.3.59 लाईव्ह. ठीक आहे. आता परत आपण इथे लॉग इन करूया. हे बघा लॉग इन झाला आहे आणि आपलं करंट व्हर्जन सुद्धा इथे प्रॉपरली आले आणि आपल्या ज्या फाईल आहेत ज्या आपण सबमिट केलेल्या आहेत त्या फाईल सुद्धा आपल्याला इथं शो होत आहे. ठीक आहे. आता एखादी फाईल आपण इथे ओपन करून बघूयात. ठीक आहे. फाईल आपली ओपन झाली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, इथे आपण कॅटचा पाथ आधी सिलेक्ट करायचा. सिलेक्ट कॅट पाथ. जिथे आपला ऑटोकॅट ज्या लोकेशनला आपला ऑटोकॅट आहे त्या ऑटोकॅटचा पाथ आपल्याला इथं सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे. इथं सेव्हचं टॅब आहे. इथं सेव्हच्या बटनवर इथे क्लिक करावं लागेल. ठीक आहे. आता हे ड्रॉइंग आहे. नाहीतर ड्रॉइंगमध्ये आपण जर आपली ड्रॉइंग ऑटोकॅटची ड्रॉइंग आपण बनवली असेल आणि इथे ऍड करायची असेल तर याच्यावर राईट क्लिक करायचं. राईट क्लिक करून याला ब्राउज म्हणायचं. ठीक आहे. ब्राउज करून ज्या लोकेशनला आपली फाईल आहे ती फाईल घेऊन इथे ओके करायची आणि ओपन करायची. ठीक आहे. ओपन केल्यानंतर याला ओके करायचं. म्हणजे काय होईल, आपली जी फाईल आहे ऑटोकॅड इथे प्लेस होणार. नंतर हे फाईल ओपन करायसाठी इथे डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथे याला येस म्हणायचं. येस म्हटल्यानंतर जे आपलं ऑटोकॅड फाईल आहे, ठीक आहे, ते टीपी क्लायंटच्या सॉफ्टवेअरमध्ये आपली इथे ओपन होणार. ठीक आहे. ओपन झाल्यानंतर आपण इथे ट्रेसिंगला स्टार्ट करू शकतो. आता ही फाईल ओपन झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला चेक करायचं आहे टीपी क्लायंट मेनू जो राहतो आपला, टीपी क्लायंट मेनू तिथे शो होत आहे की नाही आहे. ठीक आहे. जर होत असेल तर आपलं प्रॉपरली इन्स्टॉलेशन झालं आहे. जर हे ओपन झाले नसेल तर आपण तिथे लोड सुद्धा करू शकतो. तर लोड कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये फाईल ऍड केलेली नाही आहे, ड्रॉइंग फाईल, म्हणून इथे आपल्याला काही शो होणार नाही. ठीक आहे. आता ही ड्रॉइंग फाईल ओपन केल्यानंतर, ठीक आहे, इथे आपल्याला अप्लिकेशन लोड सक्सेसफुली असा मेसेज येणार. ठीक आहे. जोपर्यंत अप्लिकेशन लोड सक्सेसफुली मेसेज येणार नाही तोपर्यंत आपण वर्किंगला स्टार्ट करू शकणार नाही. जर आपण स्टार्ट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मेनू दिसेल नाही किंवा काही इश्यू येऊ शकतील. त्यामुळे आपल्याला इथे वेट करावं लागेल अप्लिकेशन लोड सक्सेसफुली मेसेज यायचा. बघा अप्लिकेशन लोड सक्सेसफुली हा मेसेज आला म्हणजे आपण इथे आता वर्किंगला स्टार्ट करू शकतो. त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर आपली जी ड्रॉइंग फाईल आहे इथे शो होणार. आता मी फाईल इथे ऍड केली नाही. आता इथे बघा टीपी क्लायंट जो मेनू राहतो तो इथं शो होत आहे प्रॉपरली. ठीक आहे. म्हणजे काय झालं आपलं
टिपिक लाईन प्रॉपरली आहे. आता याच्यामध्ये चेक करायचं आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या प्रॉपरली इथे शो होत आहे की नाही. आता ठीक आहे. आता काय होतं टिपिक लाईन आपण जेव्हा ओपन करतो याच्यामध्ये काय होतं केव्हा केव्हा ओल्ड मेनू सुद्धा शो होतात. ओल्ड जर मेनू जर शो होत असेल तर आपल्या इन्स्टॉलेशनला काही इश्यू आहेत किंवा आपल्याला परत तिथे लोड करू शकतो आपण. त्यामुळे इथे चेक करायचा आपला जो मेनू लोड झाला आहे तो लेटेस्ट वाला झालाय की ते कसं समजायचं इथे फ्लोअरला जायचं. फ्लोअरमध्ये FSI वर क्लिक केल्यानंतर इथे बघा सब FSI लेअर आपल्याला इथे जे मेनू आहे ते शो होतील. म्हणजे आपलं हे प्रॉपरली अपडेट झालं आहे. इन केस जर आपल्याला हे टिपिक लाईन मेनू दिसत नसेल, मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी काय करावं लागेल. आधी मी अनलोड करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. केव्हा केव्हा काय होतं पण AutoCAD फाईल ओपन केल्यानंतर इथं टिपिक लाईन मेनू शो होत नाही. ठीक आहे. या केसमध्ये काय करायचं सर्वात आधी चेक करायचं आपल्या ड्राईव्हला. कुठे सी ड्राईव्हला आपण जे सॉफ्टवेअर आपलं रन केलेलं आहे. ठीक आहे. टिपिक लाईन मध्ये TPC-PRD मध्ये जे सॉफ्ट फोल्डर आहे त्या सॉफ्ट फोल्डरमध्ये 4 फाईल्स आहेत की नाही म्हणजे कॅट फाईल आहे की नाही. हे कॅट फोल्डर जर याच्यामध्ये नसेल ठीक आहे. याच्यामध्ये कॅट फोल्डरमध्ये काय राहतं मेनू राहतं आपला. ठीक आहे. जर हे फोल्डर जर नसेल तर आपल्याला काय करावं लागेल परत जिथे आपण जे डाउनलोड केलेलं आहे TPC ठीक आहे. TPC जिथे आपण डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करावं लागेल TPC-PRD वर फक्त डबल क्लिक करावं लागेल. म्हणजे काय होणार आपलं जे आहे जे बॅकअप फोल्डर आहे कॅट ते इथे या ड्राईव्हला इथे शो होणार. कुठे सॉफ्टमध्ये. पण आपल्या याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्यामुळे काही इश्यू नाही. ठीक आहे. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला इथे मेनू लोड नावाची कमांड टाकावं लागेल. ठीक आहे. मेनू लोड याला एंटर करायचं. एंटर केल्यानंतर शिफ्ट दाबून ही की आपल्याला इथं प्रेस करावं लागेल. ठीक आहे. एस्केपच्या खाली ही की राहतं. शिफ्ट दाबून आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथे ब्राउज करायचं. ठीक आहे. ब्राउज केल्यानंतर इथे बघा आता मेनूमध्ये आपण ते कुठं राहतंय आपल्या सी ड्राईव्हला राहतं. जे आपण आता बघितलं ना सी ड्राईव्ह इथे प्रोग्राम फाईल इथं TPC टिपिक लाईनमध्ये TPC-PRD याच्यामध्ये सॉफ्टमध्ये कॅड ठीक आहे. कॅडमध्ये इथं मेनूवर क्लिक करायचं आणि हे टिपिक लाईन जे आहे आपलं यावर क्लिक करून याला ओपन म्हणायचं आणि याला लोड करायचं. ठीक आहे. लोड केल्यानंतर याला क्लोज करायचं बघा टिपिक लाईन मेनू इथे शो होईल आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आता काय करू शकतो आपण इथे आपलं ट्रेसिंगचा पार्ट इथे स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं आपलं फ्रेश इन्स्टॉलेशन. जर इन केस एखाद्या पीसीमध्ये आपल्या पीसीमध्ये जर इन्स्टॉलेशन ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. ऑलरेडी झालेला आहे. आता आपल्याला परत काही इश्यू त्याच्यामध्ये येत आहेत. तर आपल्याला नव्याने जर इन्स्टॉलेशन करायचं असेल, तर त्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला आधी आपल्या सिस्टममधून कंप्लीटली टिपिक लाईन रिमूव्ह करावं लागेल. हे कशासाठी बोलत आहे आपण? जर ऑलरेडी इन्स्टॉल आहे, पण आपल्याला परत ते इन्स्टॉल करायचं आहे काही इश्यू असल्यामुळे, तर आपल्याला काय करावं लागेल आधी ते प्रॉपरली अनइन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. अनइन्स्टॉल कुठून करायचं? आधी आपल्याला ते इन्स्टॉल करावं लागेल कंट्रोल पॅनलमधून. ठीक आहे. कंट्रोल पॅनलमधून आपल्याला काय अनइन्स्टॉल करावं लागेल? TPC आणि MySQL ह्या दोन्ही फाईल इथे कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला शो होतील. त्या आपल्याला इथून रिमूव्ह करायच्या आहेत. हे बघा. इथे सर्च करायचं टिपिक लाईन. ठीक आहे. TPC-PRD याला राईट क्लिक करून अनइन्स्टॉल करायचं. याला येस म्हणायचं. याला येस केल्यानंतर हे अनइन्स्टॉलला स्टार्ट होणार. ठीक आहे. अनइन्स्टॉलची प्रोसिजर थोडी लांब आहे. अनइन्स्टॉल म्हणजे प्रॉपरली करावं लागेल आपल्याला कंट्रोल पॅनलमधून आणि सी ड्राईव्हमधून सुद्धा. ठीक आहे. तर आपण आधी कंट्रोल पॅनलमधून रिमूव्ह करूया. त्यानंतर आपण सी ड्राईव्हमधून कुठून त्या फाईल आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत ते बघूयात. ठीक आहे. आता हे आपलं झालं TPC. आता आपण काय करू MySQL. ठीक आहे. याला येस करूयात. ओके. बघा आता MySQL आणि TPC आपण इथून अनइन्स्टॉल केलं. आता सेम आपल्याला कुठून करावं लागेल? सी ड्राईव्ह मधून सुद्धा. ठीक आहे. सी ड्राईव्ह मधून कुठून? प्रोग्राम फाईल मध्ये बघा टिपिक लँड आहे हे डिलीट करावं लागेल. ठीक आहे.
हे डिलीट झाल्यानंतर सेम आपल्याला MySQL सुद्धा इथून डिलीट करावं लागेल. ठीक आहे. आता MySQL इथून केल्यानंतर आपल्याला इथे बघा सी ड्राईव्ह मध्ये इथे प्रोग्राम डाटा नावाचा एक फोल्डर दिसेल आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा आपली MySQL फाईल जनरेट होत असतं. ठीक आहे. हे MySQL आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला इथं प्रोग्राम डेटा फोल्डर जर शो होत नसेल तर इथे व्ह्यू मध्ये जाऊन आपण हिडन आयटमवर जर क्लिक केलं, आता बघा आपल्याला प्रोग्राम डेटा नावाचा फोल्डर दिसत नाहीये. ठीक आहे. दिसत नसेल तर व्ह्यू मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, हिडन आयटमवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा प्रोग्राम डेटा इथं ओपन झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला MySQL दिसेल. याला काय करायचं आपल्याला डिलीट करायचं आहे. ठीक आहे. हे झाली अनइन्स्टॉलेशनची प्रोसिजर. ही प्रोसिजर आपण कंप्लीट जर केली नाही आणि जर डायरेक्ट इन्स्टॉलेशन जर करायला घेतलं तर ते इन्स्टॉलेशन होणार नाही. हे कशासाठी? ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉलेशन झालं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता इन्स्टॉलेशनची जी प्रोसिजर आपण ऑलरेडी बघितलेली आहे त्यानुसार आपण इथे परत इन्स्टॉलेशन करू शकतो. ठीक आहे. जसं आपण स्टार्ट केलं होतं सेम याच्यामध्ये तशीच प्रोसिजर. ठीक आहे. तर ही होती आपली टिपिक लाईन इन्स्टॉलेशनची प्रोसिजर. मे बी सर्वांना समजलं असेल. थँक यू.